नमस्कार मित्रांनो, मी आपला संदीप कृषी सेवा केंद्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एक खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रिया नेमकी कशी करायची. मित्रांनो, बऱ्याच महिला लाभार्थ्यांना केवायसी करताना अडचणी येतात. म्हणूनच आज आपण पायरीने स्टेप बाय स्टेप ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मित्रांनो, काल काय झालं की केवायसी मध्ये एक प्रॉब्लेम झालता की तो म्हणजे 5 वाजेपर्यंत केवायसी चालू होईल म्हणून असं एक मेसेज त्या वेबसाईटवर येत होता. त्यानंतर 5 वाजले, त्यानंतर पाहिलं तर त्यानंतर सांगण्यात आलं की रात्रीच्या 10 वाजेपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल म्हणून. तर तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालाय. तर मित्रांनो, मी आज सकाळी ई केवायसी केलेली आहे. तर मी आपल्याला आज स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की ई केवायसी कशी करायची. तर चला, सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल किंवा कॅम्प्युटरवर लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर जावं लागेल. या संकेतस्थळावर गेल्यावर तुम्हाला थेट केवायसी करण्यासाठी लिंक दिसेल. आणि हो, ही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही ही वेबसाईट उघडू शकतात. आता या केवायसी पेजवर गेल्यानंतर लाभार्थ्याचा आधार नंबर टाकावा लागेल. तर आपण आधार नंबर आता या इथं टाकूया. आधार नंबर टाकल्यानंतर खाली कोड योग्य प्रकारे भरावा. त्यानंतर मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करायचं आपण, हा पर्याय. त्यानंतर OTP पाठवा हे बटन निवडायचं आणि त्याला जर लाभार्थी पात्र असेल तर त्याच्या आधारशी नंबरशी संलग्न मोबाईलवर तो OTP येईल. याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर एक OTP, हा OTP या इथं टाकायचा. इथं टाकून व्हेरिफिकेशन केल्यानंतर पुढची प्रक्रिया आता सुरू होईल. त्यानंतर OTP व्हेरीफाय झाल्यानंतर लाभार्थ्याच्या अर्जामध्ये आधी दिलेले पतीचे नाव किंवा वडिलाचे नाव थेट दिसेल. त्यानंतर पतीचा किंवा वडिलाचा आपल्याला इथं एक आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर कोड टाकायचा. कोड टाकल्यानंतर मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर OTP पाठवा याला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर एक OTP येईल जो की आपण वडिलाचं आधार कार्ड दिलेला असेल किंवा आपल्या पतीचं आधार कार्डचा नंबर दिलेला असेल त्यावर तो या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला काही पर्याय दिसतील. तर सर्वप्रथम आपल्याला जात प्रवर्ग हा पर्याय निवडायचा. त्याच्यामध्ये SC, ST, OBC, ओपन असे आपल्याला पर्याय दिसतील. या टप्प्यात तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरी करत आहेत का किंवा कोणी निवृत्त वेतनधारक आहे का. जर असे कोणी नसेल तर होय निवडा. जर असे कोणी असेल तर नाही निवडा. पण आपल्याला होय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे होय हा निवडायचा आहे, लक्षात ठेवा. आणि आता दुसरा पर्याय दिसेल, तुमच्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे का. आपल्याला जर तसे असेल तर होय निवडायचंय. इथं ही 2 पर्याय दिलेले आहेत, पण इथं सुद्धा आपल्याला होयच निवडायचं. जर एकापेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर नाही निवडायचं. मित्रांनो, या दोन्ही उत्तरामध्ये खोटी माहिती दिल्यास पुढे कारवाई होऊ शकते आणि आधी मिळालेले हप्ते देखील परत करावे लागू शकतात. त्यामुळे प्रामाणिकपणेच माहिती द्या आणि खाली क्लिक करायचं या इथं. आणि शेवटी स्वयं घोषणा सेल्फ डिक्लेरेशन वर टिक करा. सबमिट बटनावर क्लिक करायचं आणि सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा संदेश तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. मित्रांनो, अगदी अशा सोप्या पद्धतीने तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण करू शकतात. या योजनेमध्ये अजून काही बदल होण्याची शक्यता आहे. नवीन अपडेट जेव्हा येतील तेव्हा मी ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेन. म्हणूनच तुम्ही अजून संदीप कृषी सेवा केंद्र या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा. म्हणजे संदीप कृषी सेवा केंद्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येतील. तर चला, भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.